कोपरगाव शहराची बाजारपेठ व व्यापार वाढावा तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी या हेतूने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य ग्राहक सन्मान योजना 2024 चे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली आशुतोष काळे, संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले। याप्रसंगी शिवसेनेचे योगेश बागुल, भरत मोरे, सनी वाघ, धरम बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश शिरोडे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, तुळशीदास खुबाणी आदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेचे तिसरे वर्ष असून या योजनेत मोटारसायकल पासून सोन्याच्या नथीपर्यंत सुमारे 600 वस्तू अंदाजे 10 लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बम यांनी मानले। व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने कोपरगावच्या ग्राहकांसाठी आज ग्राहक सन्मान योजनेचा शुभारंभ कोसाका उद्योग समूहाच्या चैतालीताई काळे, संजीवनी उद्योग समूहाच्या रेणुकाताई कोले, त्याचप्रमाणे कोपरगावचे तहसीलदार, कोपरगावचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे। आमचा याच्यामागे उद्देश एकच आहे की कोपरगावच्या लोकांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी। विशेषतः छोटे जे काही व्यावसायिक आहेत, रस्त्यावर बसणारे व्यावसायिक जे पणत्या विकतात, जे रांगोळी विकतात, जे आकाशकंदील विकतात, ती सुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात, मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात। मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा की 20 रुपयाची पणती खरेदी केलेल्या ग्राहकाला सुद्धा ही बक्षिसं लागलेली आहेत। तेव्हा छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोपरगावच्या नागरिकांनी सुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्तू खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नम्र विनंती करतो।